नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, नुकताच पुण्यामध्ये एक अपघात झाला आणि त्या अपघाताची चर्चा राज्यभर देशभर गाजते. आणि कशामुळं अशा अपघात होण्याचं प्रमाण वाढले किंवा ज्या पद्धतीनं अपघात होतात, खरं तर शहरामध्ये अशा प्रकारचं स्पीड, त्याचं लिमिट हे अतिशयच होते. शिवाय नाबालिग बालिग हा एक प्रश्न आणि 17 वर्ष 8 महिने, आता याला बालिक व्हायला फक्त एक 4 महिने पाहिजे ते. आणि या सगळ्या गोष्टी कशा होतात ते? वडील व्यावसायिक आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, दुनियाभरचा पैसा आहेत, संस्कृती आपली आपण गहाण ठेवली, पाश्चात्य संस्कृती आपण बहाल केली, घरचे आपल्याला मुलांना विचारण्याची मुलांना सोय राहिली नाही. पूर्वी आपण आपल्या मुलांचा वाढदिवस असायचा, एखादं चॉकलेट आपण त्याला द्यायचो किंवा 5-25 चॉकलेट त्याच्या हातात ठेवायचं आणि त्याला सांगायचं की हे तुझ्या मित्रमैत्रिणींना शेअर कर. अशा पद्धतीचे वाढदिवस आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा शहरी भागामध्ये साजरे होताना आपण पाहिलेले आहेत. पण आता एक सर्रास शहरामध्ये फॅशन आली की मुलाच्या हातामध्ये आपलं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड दिलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की तुला जिथं वाटेल तिथं तू तुझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन जा. मग तुला शाकाहारी खायचे शाकाहारी खा, मांसाहारी खायचे खा, अजून तुला किती हुंदडायचे हुंदड, किती दारू ढोसायची ढोस, रात्री किती 12 वाजता यायचे की पहाटे 5 वाजता यायचे, हे तुझ्यावर अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण, याच्याकडे सुद्धा कधीतरी पाहिलं पाहिजे. खरं तर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 वर्षापूर्वी शाळेतून 4 मुलं नाशिकवरून संगमनेरला जाताना सिन्नरच्या घाटामध्ये या अल्पवयीन मुलांचा अपघात झाला होता. अर्थात हे नाशिकवरून संगमनेरला गेले एका लग्नासाठी. 3 मुलं आणि 2 मुली असे 5 लोक सिन्नरच्या घाटामधून संगमनेरला गेले, तिथं लग्न अटेंड केलं. या लोकांकडं कुठलाही लायसन नाही, परवाना नाही, गाडी मामाची. मामाने पण भाच्याला विचारलं नाही की तू गाडी कशाला मागतोय. शिवाय हे शाळा बंग करून संगमनेरला जातात आहे. आणि शाळेचे ड्रेस यांनी गाडीमध्ये चेंज केले, दुसरे ड्रेस घातले, संगमनेरला जाऊन लग्न बघितलं. आणि तिकडनं येताना जो यांचा अपघात झाला आहे, केवळ हे नाबालिग मुलं एखाद्या दारूच्या अड्ड्यावर जातात आहे, अरे दारू ढोसतात आणि भरधाव वेगामध्ये गाडी चालवतात. त्यांच्याकडं परवाना नसतो, यांना कुठला अनुभव नसतो. अशा पद्धतीने ह्या 4-5 मुलांचं आयुष्य सिन्नरच्या घाटामध्ये जेव्हा संपलं. बरं, आताची तर काही पिढी अशी नाही की मी आपल्याकडं आता मुलं, कोणाला 5 मुले, कोणाला 10 मुले. घरामध्ये आता 1-1, 2-2 मुलं असतात, त्यात 1 मुलगी 1 मुलगा.
काहींच्या घरामध्ये एकच मुलगा असतो किंवा एकच मुलगी असते, एकच अपत्य असतं, अशी परिस्थिती आहे. आणि मुलाबाळांना मोठं करताना त्या आईबापांना काय यातना भोगावे लागतात, ते किती परिश्रम घ्यावा लागतात. मग आर्थिक असेल, मानसिक असेल, या सगळ्या जबाबदाऱ्या किती अतिशय तळहाताच्या फोडासारखं आपण आपल्या मुलाबाळांना वाढवतो. आणि ते मग कुठंतरी 11वी-12वीच्या दरम्यान गेल्यावर मुलं आईवडिलांचं ऐकत नाही, त्यांना वेगळे असे नाद लागतात. याला कोण जबाबदार आहे? खरं तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त आपला पुरोगामी महाराष्ट्र, पाश्चात्य संस्कृती, हिंदू संस्कृती किंवा परंपरा जर जपल्या तर मग आपले लोक बामणासारखे होतील, ब्राह्मण होतील. ते तर काय आपल्याला आवडत नाही, तर आता लोक तर ब्राह्मणांचा द्वेष करतात. आपल्याला आपले मुलं ब्राह्मण कशाला करायचे? आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, हायटेक करायचे. आपल्याला सगळं कसं त्यांच्या मनाने झालं पाहिजे, ते त्यांच्या मनाने वागले पाहिजे. आपल्याकडं कुठलेही निर्बंध नको, जो तो ज्याच्या त्याच्या मनाने. या सगळ्या गोष्टी निर्बंध काढल्यामुळं कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. प्रत्येकजण म्हणतोय लोकशाही आहे, लोकशाहीत अनेक लोकांचे अनेक अधिकार असतात. कोण कोणाच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, अशी एक कंडिशन आपल्याकडं होऊन बसली. खरं तर पूर्वी लहान मुलंसुद्धा आईवडिलांजवळ सकाळीच बसायची, देवाची प्रार्थना करायची. काय जी सकाळ संध्याकाळची जी आरती असेल, संध्या असेल, त्या पाठ करायच्या, आईवडिलांचं दर्शन घ्यायचं, पाया पडायचं. बाहेर पडताना सुद्धा 10 वेळा विचार करायचा, कुठं काही खाऊ नको, कुठं काही पिऊ नको. अशा पद्धतीचं घरचे पण आपल्या मुलाबाळांना सूचना करायचे. आणि आज जर होय आपल्याकडे आपण व्यावसायिक आहे, आपल्याकडं पैसा आहे, खूप पैसा आहे, म्हणून काय आपल्या मुलाबाळांना आपण या वयामध्ये गाड्या शिकवल्या पाहिजे असंही नाही. त्यांच्याकडं मग अगदी 70 आणि 80 लाख रुपयाची गाडी द्यायची. मग त्याने कुठल्या तरी पबमध्ये बसायचं, त्याने 2 तास तिथं पबमध्ये लाखो रुपयाची किंवा हजारो रुपयाची दारू ढोसायची. आणि त्याला तिथून उठून दुसऱ्या पबमध्ये जायचे आणि तिथली चव त्याला आवडली नाही म्हणून दुसरी चव घ्यायची आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी गाडी ती हुंदाडायची आहे आणि अगदी समोर कोणी बघायचं नाही, त्याच्या डोळ्यासमोर एकदम अंधार दिसतोय आणि समोर मग कोणी आलं. शहरामध्ये 200चं स्पीड असू शकतं. ज्या पुण्यामध्ये इतका ट्रॅफिकचा सुळसुळाट आहे, ती गाडी 200च्या स्पीडने म्हणजे नशीब त्यांनी 2 मारलेत. कोणाचे तरी अपत्य, कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी मुलगी, शिवाय हे इंजिनियर होते दोघं पण, जाग्यावर यांचा मृत्यू झाला. किती हळहळ वाटली असेल या कुटुंबाला. चे स्पीड अशा प्रकारचं हे जर लोकांचं वर्तन, आपल्या मुलाबाळांना आपण काय शिकवतोय, आपण काय धडे देतोय आणि आपल्याला यातून नेमकं काय निर्माण करायचे, पाश्चात्य संस्कृती आणून आपल्याला नेमकं याच्यामध्ये काय साध्य करायचे, ह्या सगळ्या गोष्टी समजत नाही. आपण जर शाळांमध्ये रामायण, महाभारत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर, टिळक किंवा रामदास स्वामी यांचं जर शिक्षण द्यायला सुरुवात केली तर काही नालायक लोक हे हे चालत नाही लोकांना वेगळं अगदी फॉरवर्ड विचार चालतात, यांना संस्कृतीहीन विचार चालतात. अगदी शिवाजी महाराज, आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण आराध्य त्यांना मानतो, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र चालतो. पण शिवाजी महाराजसुद्धा काही लोकांना कसा चालतो या बाबतीत सुद्धा अनेक विचार आहे. मग लोकांना
पुरंदऱ्यांचा शिवाजी महाराज चालत नाही, कारण तो हिंदूंचा आहे. काही लोकांना रामदास स्वामींचा शिवाजी महाराज चालत नाही, कारण ते ब्राह्मण आहे. शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, मग ते फक्त यांच्यासाठी फक्त एक गर्जना देण्यासाठी, लोकांना दमदाट्या देण्यासाठी, आम्ही किती मोठा समाज आहे हे दाखवण्यासाठी. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही गुण घ्यायचे नाही आहे. शिवाजी महाराजांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या कुठेही यांच्या मागण्यात नाही. काही छत्रपती शिवाजी महाराज हे काही कुठल्या जाती धर्माचे नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा लोकांचे अनेक विचार आहेत. महाराजांनी कधी कुठल्या जाती धर्माचा तिरस्कार केला नाही. महाराजांनी अनेक लोकांना बरोबर घेऊन राज्य केलं, किंवा रयतेला ज्या काही गोष्टी मुबलक असायला पाहिजे त्यासुद्धा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. पण काही लोकांचं जे काही मानसिक संतुलन आहे, त्यांना स्वातंत्र्य पाहिजे. पण आजची गोष्ट अशी आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार झाला आहे. तो ज्याच्या त्याच्या धुंदीत असतो. शेजारच्याला सुद्धा बोलायचं नाही की तुझा मुलगा अशा पद्धतीने गाडी चालवतोय. कोणी कोणाच्या मुलाची जाऊन तक्रार केली तर लोकांना वाईट वाटतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी फक्त मग आरोप करायचे, मग राजकीय आरोप, मग आयुक्तांनी मग अगदी राजीनामाच दिला पाहिजे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, मग पब का बंद केले नाही, मग तर बुलडोजर का चालवला नाही, हे कसं बेकायदेशीर आहे, हे कसं असे, हे सगळ्या राजकीय व्यवस्था असतात आणि या राजकारणातून कोणी सुटलेलं नाही. आता याच्यावर जे काही निर्बंध लागतील, नंतर जे काही तिथल्याही कोर्टाने त्या मुलाला अतिशय लवकर जामीन दिला होता, नाबालिग म्हणून त्याला 24 तासाच्या आतमध्ये जामीन दिला का, आणि त्याला सांगितलं की इतक्या शब्दाचा तू जरा निबंध लिहून दे आणि काही RTOचे नियम वगैरे बघून घे, अशा पद्धती. आता ॲक्सिडंट, पण हा नाबालिगचा जो काही 2-4 महिन्याचा इकडं तिकडं फरक आहे, त्याच्या बाबतीत नक्कीच कोर्टाने पण विचार केला. नंतर जे काही स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याला त्यांनी अचानक पुणे आयुक्तालयामध्ये व्हिजिट मारली, या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला आणि अतिशय कडक जे काही जेवढं करता येईल तेवढं केलं. न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे ॲक्सिडेंट अपघात होता कामा नये. पण आपण याच्यामध्ये संजय राऊतांनी जशी एंट्री केली तशी अजून सुप्रियाताईंनी बाकी या गोष्टीमध्ये एंट्री केली नाही. सुप्रियाताई कायम नेहमीच देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत असतात, कारण त्यांना त्यांचा राजीनामा मागण्यासाठी हा आनंद वाटत असतो. पण अजूनपर्यंत तरी सुप्रियाताईंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला नाही. ही एक बातमी होऊ शकते. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.